नमस्कार श्रोते हो, आजचे आपले पॉडकास्ट विशेष असणार आहे, कारण आजचा आपला विषय आहे मूळव्याध पाईल्स, ज्याला आपण इंग्लिशमध्ये पाईल्स म्हणतो. या आजारावरती उघडपणे बोलणे शक्यतो सर्वजण टाळतात, कारण ते अवघड जागेचे दुखणे असल्यामुळे बऱ्याच जणांना बोलायची हिंमत होत नाही किंवा बोलण्याची लाज वाटते. रत्नागिरीचे सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर बाबासाहेब रेणुशे यांनी आजवर हजारो मूळव्याधाचे रुग्ण विना ऑपरेशन पूर्ण बरे केले असून त्यांची नाडी परीक्षेवरती उत्तम पक्व व अभ्यास असून ते रुग्णाचे अचूक परीक्षण करून आयुर्वेदिक औषधाने मूळव्याध बरा करण्यात यशस्वी झाले आहेत. चला तर मग आजच्या पॉडकास्टला सुरुवात करूया. डॉक्टर बाबासाहेब रेणुशे सर, तुमचे आजच्या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. माझा आजचा पहिला प्रश्न आहे, मूळव्याध म्हणजे काय? आता आपण मूळव्याध म्हणजे काय ते पाहूया. मूळव्याध म्हणजे मूळ जागेचा व्याधी, त्याला मूळव्याध असे म्हणतात. याला संस्कृतमध्ये अर्श असे म्हणतात व इंग्लिशमध्ये त्याला पाईल्स असे म्हणतात. मराठीत साध्या भाषेमध्ये त्याला आपण मूळव्याध असे देखील म्हणतो. याचे दोन प्रकार असतात. जर रक्तस्राव विरहित म्हणजे रक्तस्राव होत नसेल असा असेल तर तो कोरडा मूळव्याध म्हणजे शुष्क अर्श असे म्हणतात, व जर रक्त जात असेल तर त्यास रक्ती मूळव्याध किंवा रक्तार्श असे देखील म्हणतात. मूळव्याधची बरीच कारणे आहेत. त्यामध्ये वृक्ष, कोरडे शिळे अन्न खाणे, सतत पोटात गॅस होणे, पोट साफ न होणे, तसेच ताकदीपेक्षा जास्त वजन उचलणे, अशा बऱ्याच कारणांमुळे संडासच्या जागी कोंब येतात. त्यास मूळव्याध असे म्हटले जाते. मूळव्याधाची कारणे काय आहेत? बरोबर. मूळव्याधची कारणे आता सांगतो. बद्धकोष्ठता म्हणजेच पोट साफ न होणे हे मूळव्याधचे मेन कारण आहे. शौचाच्या वेळेस जास्त जोराने आणि बराच वेळ कुंथणे, जोर लावणे, संडासला होत नसेल तरी जोरात कुंथणे, यामुळे देखील संडासच्या जागी जोर येतो व मूळव्याध तयार होतो. तसेच गर्भधारणेच्या दरम्यान गर्भाचे वजन आणि त्याच्यामुळे पोटावरती आणि संडासच्या जागेवर पडलेला ताण, यामुळे देखील प्रेग्नन्सीमध्ये, गरोदरपणामध्ये मूळव्याध होतो. तसेच प्रसूतीनंतर देखील संडासच्या जागी डिलिव्हरीच्या काळात अतिजोर दिल्यामुळे मूळव्याध होण्याची शक्यता असते. चुकीचा आहार घेतला, फास्ट फूडचं प्रमाण जास्त, कमी फायबरयुक्त पदार्थांचं सेवन केलं तरी देखील मूळव्याध होतो. बराच काळ एका जागी बसून राहिले तरी देखील मूळव्याध होतो. लिव्हर सिरोसिस सारख्या लिव्हरच्या आजारांमुळे, यकृताच्या आजारांमुळे देखील मूळव्याध होण्याचं प्रमाण जास्त आहे. तसेच अनुवंशिकता हे देखील मूळव्याधचे कारण आहे, की घरामध्ये आईवडिलांना असेल तर बऱ्यापैकी तीच परंपरा पुढे जाते आणि मुलांना देखील होण्याची शक्यता असते. तसेच मांस अति प्रमाणात खाणे, अति तिखट आहार खाण्यामुळे मूळव्याध होण्याची शक्यता जास्त असते. आणि रक्तवाहिन्यांचे आजार किंवा रक्ताचे जर विकार असतील तरी देखील मूळव्याध होण्याची शक्यता जास्त असते. मूळव्याधाची लक्षणे काय असतात? बरोबर. आता आपण मूळव्याधची लक्षणे पाहूया. लक्षणांमध्ये जर संडास करतेवेळी संडासच्या जागी वेदना होत असतील, आतड्यांच्या नैसर्गिक हालचाली दरम्यान वेदना होत असतील, तर समजायचं की तेथे मूळव्याधची सुरुवात आहे किंवा मूळव्याध झालेला आहे. दुसरा लक्षण त्याच्यामध्ये संडासच्या वेळी, संडास करताना, संडास करण्या अगोदर आणि संडास झाल्यानंतर लाल रंगाचे रक्त पडणे, यावरून देखील मूळव्याध आहे असे समजते. तिसरं लक्षण आहे गुदभागी खाज, म्हणजे संडासच्या जागी खाज सुटते व त्यातून चिकट असा पदार्थ येतो, आव पडते, यावरून देखील समजतं की आतमध्ये मूळव्याध कोंब आलेले आहेत. चौथं लक्षण आहे गुदभागी कोंब, मोड, कुडी, गाठ येणे. आलं लक्षात? गुदभागी म्हणजे संडासच्या जागी कोंब येणे हे मूळव्याध दिसून येण्याचं लक्षण आहे. पूर्ण पोट साफ न झाल्यासारखे वाटत राहणे, गुदभागी काहीतरी आहे असं सतत जाणवत राहणे, हे देखील मूळव्याधचं लक्षण आहे. ॲनिमिया, रक्त अंगात कमी असणे, मूळव्याधामध्ये रक्तस्राव झाल्यामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होणे, हे देखील मूळव्याधचं एक लक्षण मानलं जातं.
मूळव्याध झालेल्या रुग्णांनी काय पथ्य पाळावे, म्हणजेच काय खावे काय खाऊ नये याबद्दल जरा मार्गदर्शन करावे. बरोबर. आता आपण मूळव्याधमध्ये पथ्य काय, काय खायचं काय नाही याचा विचार करूया. मला व स्टंभ असल्यास त्याचा उपचार करावा. म्हणजे संडासला साफ होत नसेल, कॉन्स्टिपेशन, मलबद्धता असेल तर मूळव्याध होण्याची शक्यता असल्यामुळे सर्वप्रथम बद्धकोष्ठता, मलावष्टंभ यावरती उपाय करावेत, जे की तुम्हाला आयुर्वेदिक पद्धतीने मूळव्याध समूळ नष्ट होण्यासाठी मदत करतात. तसेच आहारामध्ये देशी गाईच्या तुपाचा वापर करावा आणि आहारामध्ये कच्च्या तेलाचं प्रमाण थोडंसं वाढवावं की जेणेकरून ते संडास करतेवेळी लुब्रिकंटसारखं काम करेल व त्यामुळे मूळव्याध बरा होण्यास मदत होईल. तसेच भाकरी किंवा चपाती करताना पीठ चाळू नका. यामुळे पिठातील फायबर आहारात जातील आणि त्यामुळे त्या फायबरमुळे पोट साफ होण्यास मदत होईल. तसेच संडासला गेल्यानंतर कुंथू नये, जोर लावू नये. संडासला साफ होत नसेल तर विरेचक द्रव्य घेऊन पोट साफ करून घ्यावे, पण विनाकारण होत नसेल तर जोर लावून कुंथत बसू नये. यामुळे मूळव्याध होण्यापासून आपण वाचू शकतो. तसेच ज्या पदार्थांनी बद्धकोष्ठता होईल असे पदार्थ शक्यतो खाणे टाळावे. योग्य प्रमाणात पाणी प्यावे. कमीत कमी रोज 8 ग्लास तरी पाणी प्यावे. फायबरयुक्त आहार, फळे, पालेभाज्या यांचे आहारातील प्रमाण वाढवावे. मांसाहार टाळावा. अति आंबट, अति तिखट आणि अति मसालेदार पदार्थ खाऊ नये. एका जागी जास्त काळ बसू नये. रात्री झोपताना पायाकडची बाजू थोडीशी उंच करावी. यामुळे मूळव्याध बरा होण्यास मदत होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मूळव्याधाचा उपचार लवकरात लवकर आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टरांकडूनच घ्यावा की जेणेकरून ऑपरेशनची वेळ येणार नाही आणि ऑपरेशन केलं तरी मूळव्याध हा वारंवार होतच असतो. त्यामुळे शक्यतो ऑपरेशन टाळावे व आयुर्वेदिक पद्धतीने समूळ मूळव्याधचा नाश करून घ्यावा. संडासमधून जर रक्त पडत असेल तर काय उपाय सांगाल? संडासमधून रक्त पडणे उपाय यामध्ये मूळव्याध, फिशर किंवा बद्धकोष्ठता यासारख्या कारणांमुळे जर संडासवाटे रक्त येत असल्यास खालील उपाय उपयोगी ठरतात. म्हणजे की अन्य कारणांमुळे रक्तस्राव होत असल्यास आपण आपल्या डॉक्टरांच्याकडे जाऊन निदान करणं गरजेचंच आहे. पण जर मूळव्याधने होत असेल तर शक्यतो लोणी व खडीसाखर, म्हणजे मूळव्याधामध्ये गुदद्वारातून रक्त पडत असल्यास 1 चमचा ताजे लोणी व खडीसाखर मिसळून दिवसातून 3 वेळा खाल्ली तरी चालते. तसेच दुसरा उपायामध्ये कांदा. यामध्ये मूळव्याधामध्ये संडासवाटे रक्त येत असल्यास 30 ग्रॅम कांद्याचा रस व थोडी साखर एकत्र करून ते मिश्रण काही दिवसातून 2 वेळा घ्यावे. यामुळे देखील रक्तस्राव थांबतो. तिसरा उपाय आहे साजूक तूप. बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास, पोट साफ होत नसल्यास आणि संडासमधून रक्त जात असल्यास रोज रात्री झोपण्यापूर्वी 1 कप गरम पाण्यात 2 ते 3 चमचे साजूक तूप टाकून ते पाणी प्यावे. यामुळे सकाळी बद्धकोष्ठता दूर होऊन पोट साफ होईल व मूळव्याध बरा होण्यास मदत होईल. तिसरा आहे उपाय त्रिफळा चूर्ण. बद्धकोष्ठतेमुळे संडासवाटे रक्त जात असल्यास गुदभागी त्रास न होता पोट साफ होण्यासाठी त्रिफळा चूर्ण उपयोगी ठरते. अर्धा कप कोमट पाण्यात 1 चमचा त्रिफळा चूर्ण मिक्स करून रोज रात्री झोपण्यापूर्वी घ्यावे. यामुळे सकाळी व्यवस्थित पोट साफ होण्यास मदत होते. आणि पुढचा उपाय आहे एरंड पोट साफ न होण्याच्या त्रासावर एरंड तेलही उपयोगी पडते. यासाठी 5 ml एरंड तेल ग्लास गरम पाण्यामध्ये मिक्स करून रोज रात्री झोपण्यापूर्वी प्यावे. यामुळे संडासवाटे रक्तस्राव देखील थांबेल व पोट साफ होण्यास मदत होईल. रक्ती मूळव्याधाचे अचूक औषध काय आहे? रक्ती मूळव्याधचे अचूक औषध सांगताना जुन्या लोकांकडून असे ऐकायला मिळते की 100 ते 200 मिलीग्रॅम देशी कापूर घ्यायचा आहे, साधारण हरभऱ्याच्या डाळीच्या एका दाण्याएवढा. त्याला केळाच्या एका तुकड्यात ठेवून उपाशी पोटी गिळावे. एका घेण्यातच रक्तस्राव बंद होतो आणि रक्तस्राव न थांबल्यास उपरोक्त प्रयोग हा वरचा जो प्रयोग सांगितला आहे की देशी कापूर घेऊन तो
केळाबरोबर उपाशीपोटी गिळायचा आहे. यामुळे रक्तस्राव थांबतो. नाही थांबला तर साधारण 3 ते 4 दिवस सलग घेऊ शकता. हा प्रयोग जास्त वेळा करू नये. हा प्रयोग संपल्यानंतर केळे खाणे थोडे दिवस थांबवावे. तसा दुसरा उपाय सांगितला जातो, की गाईच्या सहज पिता येईल अशा 1 कप कोमट दुधामध्ये अर्ध्या लिंबाचा रस पिळून दूध फाटण्यापूर्वीच ते त्वरित प्यावे. हा प्रयोग रक्ती मूळव्याध व रक्तस्रावाला त्वरित बंद करतो. यामुळे 1 किंवा 2 वेळा जास्तीत जास्त दिवसाला तुम्ही हा प्रयोग करू शकता. यामुळे ताबडतोब तुम्हाला रक्तस्राव थांबवता येतो. आवश्यकता असल्यास वैद्यांचा सल्ला जरूर घ्यावा, डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. तसेच वरील सांगितलेले उपाय करताना त्याबरोबर ओवा, जंगली ओवा आणि खुरासनी ओवा या तिघांना बारीक चूर्ण करून थोड्याशा लोण्यामध्ये मिक्स करून सकाळ संध्याकाळ मुळव्याच्या जागी फोडांवरती लावावे. तसेच अर्धा चमचा हस्तिदंत चे चूर्ण अग्नीमध्ये जाळून त्याचा धूर पाईल्सवर घेतल्यास त्यामध्ये देखील पाईल्समध्ये आराम पडतो. जर आराम या उपायाने पडत नसेल तर ताबडतोब आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवून इलाज करून घ्यावा. काही घरगुती उपाय सुचवू शकता का? घरगुती उपायांमध्ये बऱ्याच वेळा असं सांगितलं जातं, मूळव्याधाच्या उपचारातील सर्वात महत्त्वाचा भाग हा पथ्यपालन आहे. रोज शौचास साफ झाल्यास मूळव्याधचा त्रास आपोआप कमी होतो. पहिल्या उपायामध्ये आपण काय करू शकतो, की कागदी लिंबू कापून 5 ग्रॅम काथ बारीक वाटून, काथ जो पाण्यामध्ये घालतात तो विड्यामध्ये, तो काथ 5 ग्रॅम घ्यायचा आहे. एक कागदी लिंबू कापायचा आहे. त्या अर्ध्या कापलेल्या लिंबावर तो काथ लावायचा आहे व रात्रभर तसाच ठेवायचा. सकाळी दोन्ही तुकडे ते लिंबाला लावलेले, काथाने लावलेले चोखायचे आहेत. रक्तस्राव बंद करण्यासाठी हे उत्तम औषध आहे. 15 दिवस हा उपाय रोज करावा. दुसरा उपाय सांगितला जातो, की झेंडूची पाने. झेंडूची 10 पाने घ्यायची आहेत आणि 3 ग्रॅम काळी मिरी पाण्यामध्ये वाटून घ्यायचे आहेत आणि गाळून ते पाणी प्यायचं आहे. त्यामुळे मूळव्याधमधून रक्त येणं थांबतं. तिसरा उपाय सांगितला जातो, आले घ्यायचं, ते थोडंसं गरम पाण्यामध्ये उकळवायचं आणि ते पाणी 1/4 राहिल्यानंतर म्हणजे 1/4 अर्ध्यापेक्षा जास्त पाणी ते उकळवायचं आहे आणि ते थोडंसं राहिल्यानंतर थंड झाल्यावर त्यात 1 चमचा साखर घालून रोज सकाळी प्यायल्यास मूळव्याध बरा होतो. पुढचा उपाय सांगितलाय, 1 ग्लास मुळ्याचा रस काढून त्यात शुद्ध तुपातली जिलेबी 100 ग्रॅम टाकून तासभर ते झाकून ठेवायचं आहे. नंतर जिलेबी खात खात मुळ्याचा रस पिऊन टाका. 8 ते 10 दिवस हा प्रयोग केल्याने मूळव्याध बरा होतो. त्याच्यानंतर पुढचा एक घरगुती उपाय सांगितला जातो. याच्यामध्ये महानिंब बियांचे चूर्ण, महानिंबाच्या बियांचे चूर्ण बनवून सकाळ संध्याकाळ जेवणाच्या आधी अर्धा तास साध्या पाण्याबरोबर 3 ग्रॅम चूर्ण घेतल्यास त्याचा विशेष फायदा होतो. पुढचा उपाय आहे, कायाकल्प तेलामध्ये किंवा जात्यादी तेल जे मेडिकलमध्ये मिळतं, त्या तेलात सुती कपडा किंवा कापूस तेलात भिजवून रात्री संडासच्या जागी आतमध्ये ठेवायचा व तो सकाळी काढून टाकायचा. यामुळे देखील मूळव्याधचे कोंब आहेत ते आतल्या आत बसण्यास मदत होते. पुढचा उपाय आहे, नारळाच्या शेंड्या म्हणजे भुया जाळून त्याची राख बनवून चाळून घ्यावी. नारळाचे हे भस्म 3-3 ग्रॅम अ, सकाळी, दुपारी आणि रात्री उपाशीपोटी ताकाबरोबर किंवा सायंकाळी कोमट पाण्याबरोबर घेतलं तर चालेल. एकदाच घेतल्याने मूळव्याधीत खूप फरक पाहायला मिळतो, असं वाचनात आलेलं आहे. पुढचा उपाय सांगितला जातो, रुईचा चीक व हळद यांच्या मिश्रणाचा 1 ठिपका रोज रात्री मूळव्याधावर लावा. यामुळे देखील तिथला मूळव्याध बारीक किंवा कमी होण्यास मदत होते. बऱ्याच वेळा अनेक पेशंटमध्ये असे पाहावयास मिळते, की मूळव्याधचे ऑपरेशन एकदा, दोनदा, तीनदा केले तरी वारंवार परत मूळव्याध होतात आणि मूळव्याधचे ऑपरेशन केल्यामुळे संडासचा जागेचा कंट्रोल जातो. संडासच्या जागेवर संडास आली असता कंट्रोल करून ठेवण्याची जी क्षमता आहे ती बऱ्याच जणांची गेलेली आहे. तसेच पुरुषांमध्ये लैंगिक दुर्बलता, लिंगामध्ये ताठरता कमी येणे, धातू कमी होणे असे देखील साईड इफेक्ट्स पाहायला मिळतात. त्यामुळे शक्यतो मूळव्याधचे ऑपरेशन टाळावे व ताबडतोब आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटून
मूळव्याध पूर्ण मुळापासून जाण्यासाठी संपूर्ण आयुर्वेदिक चिकित्सा सुरू करावी. यामुळे फायदा होईल, साईड इफेक्ट होणार नाहीत. धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब रेणुशे सर. सरांचे MD मेडिसिन झाले आयुर्वेदामध्ये आणि सर रत्नागिरीमध्ये गेली 17 वर्ष प्रॅक्टिस करत आहेत. सरांनी आतापर्यंत अनेक मूळव्याधाचे रुग्ण आयुर्वेदिक औषधाने पूर्ण बरे केले आहेत. रुग्णांनी त्यांच्या ज्ञानाचा फायदा घ्यावा व ऑपरेशन टाळावे. डॉक्टर बाबासाहेब रेणुशे सर, तुमच्याकडून मूळव्याधबद्दल खूप खूप माहिती मिळाली. अनेक उपाय तुम्ही थोडक्यात सांगितले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. एक सूचना. प्रज्ञा हॉस्पिटल, कोकण नगर, रत्नागिरी येथून डॉक्टर प्रज्ञा रेणुशे मॅडम तसेच डॉक्टर बाबासाहेब रेणुशे सरांचे जे पेशंट भारतातील व भारताबाहेरील आहेत त्यांना कुरिअरने आयुर्वेदिक औषधे पाठवण्याची सोय झाली आहे. ज्यांना कोणाला आयुर्वेदिक औषधे मेडिसिन पाहिजे आहे त्यांनी फोनवरती संपर्क साधून तुमचा पिनकोड सहित पत्ता व्हॉट्सअपवरती 7057394036 या नंबरवर पाठवून कुरिअरने औषधे मागवू शकता. धन्यवाद. सूचना समाप्त.